एखादी गोष्ट आपल्या आयुष्याला आपण त्या गोष्टीकडे कसं पाहतो हे खूप महत्त्वाचं आहे. एक बूट तयार करणारी कंपनी असते. एका नवीन शहरामध्ये त्या कंपनीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो आणि मग ती कंपनी दोन व्यक्तीवर एका शहरामध्ये जाऊन सर्वे करायचं काम देते आणि त्यांना सांगते की आपल्याला इथं कंपनी काढायची आहे, तुम्ही नीट सर्वे करून या. 2-4 दिवसानंतर ते दोघंही येतात आणि त्यातला एक जण म्हणतो की साहेब, आपला बुटाचा कारखाना आपण या शहरामध्ये काढू नये असं मला वाटतं. त्याचं कारण आहे की या शहरामध्ये आजपर्यंत कुणीही बूट घातलेला नाही, त्यामुळे इथं बुटाचा कारखाना काढणं म्हणजे मूर्खपणा आहे. तो हा रिपोर्ट देऊन साहेबाकडे निघून जातो तेव्हा आणि नंतर दुसरा येतो. साहेब त्याला विचारतात, सर्वे केलास का? तो म्हणतो केलो. मग तुला काय वाटलं? तर तो म्हणतो की आपल्या बुटाचा कारखाना काढण्यासाठी या शहरासारखं योग्य दुसरं शहर नाही, कारण या शहरामध्ये आजपर्यंत कुणीच बूट घातलं नाही, त्यामुळे ती सवय लावण्यासाठी हा शहर या बुटाच्या कारखान्यासाठी अत्यंत योग्य आहे. परिस्थिती एकच आहे, समान आहे, पण ह्या परिस्थितीचे दोन भिन्न विचारात या ठिकाणी आपल्या समोर दिसतात, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. त्यामुळे कुठल्याही स्थितीकडे बघत असताना, परिस्थितीकडे बघत असताना त्याच्या नकारात्मक गोष्टीकडे पाहिल्यानंतर त्याच्या सकारात्मक गोष्टीकडे सुद्धा पाहावं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की नेमकं खरं काय.